नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास म्हणजेच ग्रामरच्या क्लासमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पहा, आजच्या सेशनमध्ये आपण ऍडवर्ब्सचा आपण एक त्यानंतरचा प्रकार पाहत आहोत. बघा, ऍडवर्ब्स म्हणजे काय की क्रियाविशेषण. ह्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं की तुम्हाला वर्बला प्रश्न विचारला जातो, मग तुम्हाला उत्तरं भेटतात. कुठली म्हणजे कोठे, कसा, किती, किती प्रमाणात, किती वेळा, हे की नाही, आणि कसं, हे असे त्यातनं तुम्ही प्रश्न वर्बला विचारा, तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटतात. बघा, आता आजच्या सेशन मध्ये आपण ऍडवर्ब्स ऑफ प्लेस म्हणजेच काय स्थलवाचक क्रियाविशेषण आपण पाहणार आहोत. म्हणजेच बघा, ह्याच्यामधनं तुम्हाला लक्षात काय घ्यायचं की तुमची क्रिया कोठे घडली. काय क्रिया कोठे घडली म्हणजेच क्रियेचं स्थल सूचित करणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणणार, स्थलवाचक क्रियाविशेषण म्हणजेच ऍडवर्ब्स ऑफ प्लेस. काय ऍडवर्ब्स ऑफ प्लेस म्हणजे लक्षात काय ठेवायचं, क्रिया तुमची कोठे घडली. काय क्रिया कोठे घडली म्हणजेच काय क्रियेचे स्थल म्हणजेच स्थान म्हणू शकता तुम्ही. ओके, क्रियेचे स्थान म्हणजे कुठल्या स्थानावरती क्रिया घडली. ओके, किंवा स्थल असे म्हणू शकता, सोप्या भाषेत जागा म्हणू शकता किंवा ठिकाण म्हणू शकता. ओके, ह्यापैकी कुठलेही जे असेल ते तिथं सुटेबल आहे. बघा, लक्षात काय ठेवायचं की क्रिया कुठे घडली किंवा क्रियेचे स्थान कोणते आहे हे असे शब्द सुचवणारे त्या शब्दांना तुम्ही काय म्हणणार, ऍडवर्ब्स ऑफ प्लेस म्हणजेच काय की स्थलवाचक क्रियाविशेषणे. आता बघा, हे कुठले कुठले आहेत बघा, तुम्हाला लिहून देतो, तुम्ही पण लिहून घ्या. पहिला आहे बघा हिअर, नंतर आहे देअर, त्यानंतर आहे निअर, नंतर काय आहे तुमचं अवे, नंतर आहे एव्हरीवेअर, त्यानंतर आहे तुमचं बाय. हे काय तुमचे स्थलवाचक क्रियाविशेषण आहेत. अजून एक पहा, इन म्हणजे आत, आउट बाहेर, आउटसाइड च्या बाहेर. ओके, नंतर आहे विदिन म्हणजेच आत, आहे की नाही, त्यानंतर आहे इनसाइड, त्यानंतर आहे तुमचं अप म्हणजे वर, नंतर आहे डाऊन. बघा, नंतर ती लाईन लिहून देतो. नंतर आहे डाऊन म्हणजे खाली, विदाउट म्हणजे त्याच्याशिवाय. ओके, त्यानंतर आहे अबाउट. बघा, इथं अबाउटचे याच्यावर मी एक सेपरेट लेक्चर बनवलेले. अबाउटला तुम्ही 5 प्रकार यूज करू शकता. अबाउट तुम्ही आहे ना जागेच्या संदर्भात पण वापरू शकता. ओके, लक्षात ठेवा, इथं अबाउटचा अर्थ च्या विषयी होत नाही. त्याच्यानंतर आहे बिलो. बिलो म्हणजे त्याचा अर्थ खाली. अहेड, अहेड म्हणजे पुढे. नंतर आहे बॅकवर्ड्स म्हणजे पाठीमागे. ओके, आता त्याच्यानंतरची अजून एक लाईन आहे हेन्स, देन्स आणि नोवेअर. बघा, लिहून देतो. हेन्स, देन्स, नो वेअर. बघा, आता वाक्यरचनांच्या स्वरूपात पाहू. कम हिअर म्हणलं तर काय की इकडे ये, म्हणजेच काय की ते काय दाखवतंय, ठिकाण. इकडे ये म्हणजे या ठिकाणी ये, बरोबर. काय कम हिअर म्हणजे या ठिकाणी ये. त्याच्यानंतर बघा, नाव आय एम गोइंग अहेड. काय नाव आय एम गोइंग अहेड म्हणजे काय मी पुढं जात आहे. काय कुठं जात आहे, पुढं जात आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही वर्बला प्रश्न विचारला कुठे, तर तुम्हाला काय भेटणार, त्याचं उत्तर तुम्हाला भेटणार. म्हणजे ते सूचित करणारे शब्द तुम्हाला भेटणार. म्हणजेच व्हेअर ने तुम्हाला प्रश्न विचारायचे, कशाला, वर्बला. मग ही तुम्हाला काय क्रियाविशेषणे तुम्हाला त्यातनं सापडून जातील. बघा, मूव्ह बॅकवर्ड
पाठीमागं हो. काय? मूव्ह बॅकवर्ड म्हणजे पाठीमागं जा किंवा पाठीमागं हो आपल्या बोलीभाषेत. बघा हे जे शब्द आहेत हे तोंडपाठ करा, लिहून घ्या. हे तुमचे काय आहेत लक्षात ठेवा की क्रियाविशेषण कुठली, स्थलवाचक. आणि यांचं लक्षात काय ठेवायचं की वर्बला ज्यावेळेस तुम्ही प्रश्न विचारणार, काय कुठे, कुठे म्हणजेच वेअर हा प्रश्न विचारणार, त्यावेळेस तुम्हाला ही क्रियाविशेषण लगेच तुम्हाला याची उत्तरं भेटून जातील. बघा कम हिअर, कुठे, इकडे, हे की नाही, म्हणजे काय झालं तुम्हाला उत्तर भेटलं. अशा वेळेस हे काय समजून जायचं की हे तुमचे काय आहेत, ऍडवर्ब्स ऑफ प्लेस आहेत. बघा काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण ह्यानंतरचा जो कुठला प्रकार असेल ऍडवर्बचा तो घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.